आता एकदा दिव्य पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन बघते, तिथं काही काही चौकशी करून येते, कारण की दाताची खूपच खराब कंडिशन आहे डायरेक्ट. हा जो समोरचा हे आहे ना दात, तर त्याच्यामध्ये ना असं ते पूर्ण ते चांदी वगैरे बसवलेली होती मागच्या 5 वर्षाआधी, तर आता ती पडलेली आहे. पडून पण तिला आता 2 ते 3 महिने झालेले. तर त्याच्यामुळं मग आता मी परत एकदा सरकारीमध्ये चेकअप करून आले. तर ते म्हणाले तुम्ही याला म्हणजे याची आपण त्याला हे करू शकतो म्हणे, म्हणजे जसं म्हणजे बचत करू शकतो म्हणे त्याची आणि तुम्ही त्याला प प म्हणजे पहिल्यासारखंच पूर्ण ते सगळं कीड वगैरे काढायची, सगळं करून मग परत त्याला चांगलं करायचं. आणि जर नाही काळजी घेतली तर मग असंही तो काढावाच लागणार आहे. तर मग मी जास्तीत जास्त तिला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की माहिती आहे दात काढल्यावर त्रास होतो, डोळे वगैरे खराब होतात, बरोबर आहे. आणि मला तर काही काढायचं नाही आहे, मला त्याला वाचवायचं आहे. मी आत्ता पण एका प्रायव्हेटमध्ये गेले होते, तिथं पण विचारलं, म्हटलं हे आहे म्हटलं दात, तर त्यांनी स्कॅन म्हणजे एक्सरे वगैरे काढला, तर सांगत होते खाली पूर्ण हे म्हणून झालेलं, तर तो काढावा लागणार आहे. पण तरी पण मी सरकारीमध्ये चक्कर मारला, तर तो म्हणे तो म्हणजे तुम्ही तो काढू नका, उलटं त्याला परत वाटलं तर क्लीन वगैरे करा, आणि लगेच ज्या काही गोष्टी तुम्ही आतापर्यंत हे केल्या टाळाटाळ केल्या तर त्या गोष्टी सोडून द्या, आणि सगळं कन्फर्म करा म्हणे त्याला. असं कॅप वगैरे बसून घ्या, म्हणजे तो दात जास्त दिवस टिकेल. आणि जर तुम्ही काळजी घेतली तर तो असंही चाललं तसंही चाललं. तर चला मी बघते आता जाऊन. तर थोडंफार काम आवरलेलं आहे, भांडे बाकी आहे, कपडे टाकते मी, माझी टाकले तिथे करून सांगते तुम्हाला की काय होणार आहे काय नाही. तर व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा.